बरं का. भक्तीचा विचार करत असताना दोन पद्धतीने भक्तीचा विचार सांगितला जातो. साधन भक्तीही आहे आणि साध्य भक्तीही आहे. साधन भक्ती ज्ञानाचं साधन म्हणून असते आणि ज्ञानाच्या नंतर परमात्म्याची जी भक्ती केली जाते ना ती प्रेमलक्षणाची भक्ती आहे. तिला साध्य भक्ती असं आपल्याकडं म्हटलं जातं आणि तीच पराभक्ती आहे. बरं का. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदम इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्च नवलक्षणा. ही 9 प्रकारची भक्ती जी प्रल्हादानं सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते ना, ही सगळीच्या सगळी साधन भक्तीमध्ये येणारी अशा पद्धतीचे भक्तीचे सगळे प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. बरं का. परमात्म्याच्या संबंधानं श्रवण करावं, परमात्म्याच्या संबंधानं कीर्तन करावं, परमात्म्याचं स्मरण करावं, परमात्म्याच्या चरणाचं संवाहन करावं, परमात्म्याचं अर्चन म्हणजे पूजन करावं, परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्याला नमस्कार करावा, परमात्म्याचं दास्य करावं, परमात्मा माझा मित्र आहे, सखा आहे, अशा पद्धतीची भावना करावी आणि सर्वस्व आत्मनिवेदन म्हणजे सगळं आपल्याजवळ जे काही आहे ते सगळं परमेश्वराच्या चरणाला समर्पण करून टाकावं. ही आत्मनिवेदन भक्ती. ह्या 9ही प्रकारानं भगवंताची केली जाणारी जी भक्ती आहे की नाही, ही साधन भक्ती आहे. साधन भक्ती. आणि या साधन भक्तीतून साध्य काय आहे? परमात्म्याच्या संबंधातलं प्रेम. देवाच्या संबंधातलं श्रवण करायचं कशाकरता? देवाच्या संबंधात प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता. देवाच्या संबंधातलं संकीर्तन करायचं कशाकरता? देवाच्या संबंधात आपल्याला परमप्रेम प्राप्त व्हावं याच्याकरता. देवाचं अखंड स्मरण करण्यामध्ये प्रवृत्त राहायचं कशाकरता? देवाच्या विषयी आपल्या अंतःकरणात परमप्रेम जागं व्हावं याच्याकरता. म्हणजे साधन भक्तीपैकी, नवविधा भक्तीपैकी कोणत्याही भक्तीच्या प्रकाराचा अवलंब जो करायचा असतो ना, तो कशाकरता करायचा असतो? साध्य असलेलं परमात्म्याच्या संबंधातलं जे प्रेम आहे, ज्याला भक्ती म्हणतात, ते भक्ती संज्ञक असलेलं प्रेम प्राप्त करून घेण्याकरताच या साधन भक्तीचा अवलंब असतो. म्हणजे भक्ती 2 प्रकारानं आपल्याला विचारात घेता येते. एक साधन भक्ती आहे आणि परमात्म्याच्या विषयी परमप्रेम निर्माण होणं ही साध्य भक्ती आहे. आता देवाच्या संबंधानं श्रवण वगैरे करताना मनुष्याला देवाच्या संबंधानं प्रेम नाही असं समजायचं कारण नाही, पण ते पराकोटीचं प्रेम नसतं. श्रवणाकरता लागणारं जे प्रेम आहे ते साधारण पद्धतीचं प्रेम सुरुवातीला अंतःकरणात निर्माण झालं. माणूस ऐकायला लागतो, अरे काहीतरी गमतीचं दिसतं, वेगळं दिसतं, जगरहाटीपेक्षा हे थोडंसं देवाच्या संबंधातलं जे चिंतन आहे हे वेगळ्या पद्धतीचं आहे, काहीतरी गंमत म्हणून ऐकू असं म्हणून मनुष्य जर परमात्म्याच्या संबंधानं श्रवण करायला लागला तर त्या श्रवणात त्याला देवाविषयी प्रेम आहे, पराकोटीचं प्रेम नाही. कीर्तन करायला लागला, भगवंताचं नामस्मरण करायला लागला, नामगायन करायला लागला, एखादा प्रबंध भगवंताच्या नामाचा गायला लागला, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी साधू पुरुषाचं वर्णन केलं ना, त्याप्रमाणे भगवंताच्या नामाने युक्त असलेले प्रबंध म्हणजे ही जी भजनं गातात ना, ही वेगळ्या प्रकारची कथादिकातून आपण जी वेगळ्या प्रकारची भजनं ऐकतो ना, यालाच नामाचे प्रबंध म्हणतात. हे नामाचे प्रबंध मनुष्य गातो. मनुष्याला ते नामाचे प्रबंध गात असताना देवाच्या संबंधातलं प्रेम निर्माण झालेलंही असतं, पराकोटीचं नसतं. ते प्रेम असतं, देवाविषयीचंच प्रेम असतं, पण ते पराकोटीचं प्रेम नसतं. हे नामगायन करता ते प्रेम वाढता मग ते पराकोटीला प्राप्त होण्याची शक्यता असते. म्हणजे पराकोटीचं प्रेम हे साध्य कोटीत आहे आणि त्या साध्य कोटीत असलेल्या पराकोटीच्या प्रेमाच्या प्राप्तीकरता अगोदर साधकानं साधना म्हणून देवाच्या संबंधानं प्रेम धारण करून श्रवण करणं, कीर्तन करणं, वंदन करणं वगैरे भक्तीचे प्रकार अवलंबले पाहिजेत असा विचार आहे. बरं का. भक्तीची येतुली प्राप्ती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या चिंतनानुसार कैवल्याला बाजूला सरक म्हणायची ताकद जेव्हा साधकामध्ये, त्या महात्म्यामध्ये, साधू पुरुषात निर्माण होते ना, तेव्हा त्याला प्राप्त झालेली जी भक्ती आहे ही केवळ साधनरूप भक्ती नसून ती साध्यरूप भक्ती आहे. ती सामान्य भक्ती नसून ती पराभक्ती आहे. ती भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर कल्पित द्वैत घेऊन केलेली भक्ती आहे. त्या शारदा तिलक नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर रीतीनं भक्तीच्या संबंधातलं चिंतन त्याने सांगितलं. अगोदर मनुष्य भक्ती करतो आणि परमात्म्याचं ज्ञान झाल्याच्या नंतरही परमात्म्याची भक्ती काही भक्त महात्मे करतात. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती ही काही लोकांच्या अंतःकरणात आहे. अगोदरची भक्ती कशी आहे, नंतरची भक्ती कशी आहे याचा विचार सांगत असताना भक्ती करता द्वैत लागतं. ज्या देवाची आपण उपासना करणार, सेवा करणार, त्या देवाच्यापेक्षा आपण लहान आहोत. मी देवाशी एकरूप आहे या भावनेमध्ये भगवंताची सेवा होत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? परमात्म्याच्या ठिकाणी सेव्य भाव,
माझ्या ठिकाणी सेवक भाव आणि मी त्या परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता जी क्रिया करणार आहे त्या क्रियेला भक्ती हे नाव असं देऊन ही त्रिपुटी घेऊन भज्य भजन आणि भजक ही त्रिपुटी घेऊन भक्ती करावी लागते. याचा अर्थ काय झाला? भजनाकरता द्वैत लागतं. तो देव वेगळा, त्या देवाच्या पेक्षा मी त्याचा दास वेगळा, मी त्याची सेवा करून त्याला प्रसन्न करणार, तो माझ्या सेवेनं प्रसन्न होणारा आणि मी त्याला सेवेच्या योगानं प्रसन्न करणारा, असं त्याच्यातून आपल्यामध्ये काहीतरी द्वैत घ्यावं लागतं. तेव्हा भक्ती भगवंताची होणार ना. अद्वैत स्थितीमध्ये कुठली भक्ती करणार आहात असं कोणी जर विचारलं तर त्याला शारदा तिलक ग्रंथानं असं उत्तर दिलेलं आहे, अगोदरही भगवंताची भक्ती आहे, नंतरही भगवंताची भक्ती आहे. अद्वैत स्थिती प्राप्त होण्याच्या पूर्वीही म्हणजे द्वैतावस्थेतही भगवंताची भक्ती आहे, पण अद्वैतावस्था प्राप्त झाल्याच्या नंतरसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन त्या संदर्भात असं सांगितलं, क्रिया कीर न साहे परी अद्वैती भक्ती आहे. हे बोलण्याचे सारिखे नोहे बोलायचे, हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं क्रिया कीर न साहे. अद्वैतावस्थेमध्ये भक्तीची कोणतीही क्रिया सहन होत नाही. हे सगळं जरी खरं असलं, अद्वैत स्थितीत क्रिया सहन होते का? अद्वैत स्थितीला क्रिया कोणतीही सहन होत नाही. क्रिया करायची म्हणली की द्वैत लागलं. मला हात हलवायचा झाला तर माझा हात आणि तो ज्या अंतराळात आकाशामध्ये अवकाशामध्ये हलायला लागला ते अवकाश, याच्यामध्ये भेद असल्याशिवाय हात हलण्याची क्रिया होईल का हो? म्हणजे अद्वैतात क्रिया नाही. क्रिया कीर न साहे परी अद्वैती भक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अद्वैतावस्थेला क्रिया सहन होत नाही, म्हणून श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन या सगळ्याच्या सगळ्या क्रिया आहेत. असं जाणून तुम्ही म्हणाल की बाबा अद्वैतावस्थेमध्ये भक्ती कशी करता? पण ज्ञानोबा सांगतात परी अद्वैती भक्ती आहे. अद्वैतावस्थेमध्ये सुद्धा भगवंताची भक्ती करता येते. हे कसं अद्वैतावस्थेत तुम्ही भक्ती कशी करणार आहात असं विचारलं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. अद्वैतावस्थेतली जी भक्ती आहे ना ही अनुभवाचाच विषय आहे, बोलायचा विषय नाही. त्या भक्तीच्या संबंधानं कोणालाही बोलता येत नाही. अद्वैतावस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतरही भक्ताच्याकडून घडणारी जी भक्ती आहे की नाही, त्या भक्ती ते दोन प्रकारानं तिचं चिंतनशास्त्रकाराने केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. एक आहे ज्ञानी भक्ती. ज्ञानी भक्ती म्हणजे ज्ञान असणं हीच भक्ती, ज्ञानालाच भक्ती म्हणून ज्ञानी भक्ती असाही प्रकार संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी सांगितलेला पाहायला सापडतो. आणि दुसरा प्रकार सांगत असताना असं सांगितलं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. ज्ञानी भक्ती हा प्रकार वेगळा आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती हा प्रकार वेगळा. मी परमात्मा स्वरूप आहे याच अवस्थेमध्ये सदा सर्व काळ राहणं, याच भावनेमध्ये सदा सर्व काळ असणं, याच बोधाच्या भूमिकेत सदा सर्व काळ असणं हे सुद्धा भगवंताची भक्तीच आहे. बरं का? जगद्गुरू शंकराचार्यांना विचारा तुम्ही. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये जगद्गुरू शंकराचार्य सुरुवातीला बोलतात मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरी असे. मोक्षाच्या कारणसामग्रीमध्ये सर्वात श्रेष्ठ कारण जर कोणतं असेल तर भक्ती सर्वात श्रेष्ठ असं आचार्याने सांगितलं. पण भक्ती म्हणजे काय हे सांगा ना. ज्या भक्तीला मोक्षाच्या सगळ्या कारणसामग्रीमध्ये तुम्ही श्रेष्ठता देता ती भक्ती काय? त्या भक्तीचं स्वरूप काय? जगद्गुरू शंकराचार्याने तिथं भक्तीचं स्वरूप सांगितलं स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. आचार्य म्हणतात स्वतःच्या आत्मस्वरूपाचं सदा सर्व काळ अनुसंधान असणं, मी ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीचं अनुसंधान असणं, यालाच भक्ती म्हणायचं. आता मी ब्रह्मरूप आहे या अनुसंधानाच्या अवस्थेमध्ये सदा सर्व काळ असणं, याला जे भक्ती म्हणायचं. ही कोणती भक्ती झाली? ही ज्ञानी भक्ती म्हणतात, हिला सहज भक्ती म्हणतात. ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे ती भक्तीच आहे अशा पद्धतीचा विचार. किंवा अद्वैतावस्थेला प्राप्त झालेल्या महापुरुषाच्याकडून कोणतीही क्रिया झाली तरी तिला भक्ती म्हणतात. कोणतीही क्रिया घडो, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची किंवा निजे तेची कपिध्वजा समाधी माझी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो करी ते तुली पूजा. अद्वैतावस्थेला प्राप्त झालेला जो महात्मा असतो ना, मी ब्रह्म आहे हे ज्या महात्म्याला निश्चितपणे कळालेलं आहे ना, तो करी ते तुली पूजा. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया घडली तरी ती पूजाच आहे. त्यानं जेवण केलं, पूजा झाली. त्यानं स्नान केलं, अभिषेक झाला. असंच आहे ते सगळं. त्यानं जी क्रिया करावी त्या क्रियेला पूजा असं म्हणतात. बरं का? जगद्गुरू शंकराचार्यांचं ते शिवमानस पूजा स्तोत्र आहे पहा. त्या शिवमानस पूजा स्तोत्रामध्ये ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्या महात्म्याची अवस्था सांगताना आचार्यांनी काय सांगितले तिथं, आत्मात्वम
गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना. 2 पाठ आहेत. विविधोपभोग रचना किंवा विषयोपभोग रचना. निद्रा समाधी स्थिती. संचार पदयो प्रदक्षिण विधी. स्तोत्राणी सर्वागिरो. सर्वागिरो. बरं का, जगद्गुरू शंकराचार्यांनी केलेलं हे चिंतन सगळ्याच्या सगळं तुम्ही बघा. आत्मात्वम, ज्ञानी महात्म्याच्याबद्दल त्याची अवस्था कशी आहे पहा. तो आत्मा कोणाला म्हणतो? शिवाला. आत्मात्वम. गिरिजा, पार्वती कोण आहे माझ्या शरीरामध्ये असणार? मती ही, माझी बुद्धी हीच पार्वती. आत्मात्वं गिरिजा मती. सहचराहा, भगवान शंकराच्या बरोबर असणारे सगळेच्या सगळे सहचर, त्यांचे शिवगण सगळे, नंदी असेल, शिवगण असतील, भूतवेताळ असतील, हे कोण? प्राणाहा, आपल्या ठिकाणी असणारी सगळी इंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, हे सगळे 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 भगवान शंकराचे सहचर. आत्मारूपी शंकर, बुद्धिरूपी पार्वती आणि तिच्याबरोबर असणारी आपली सगळी इंद्रिय आणि पंचप्राण, हे त्यांचे सहचर शिवगण झाले. प्राणाहा आणि शरीरम गृहम. त्या भगवंताला पार्वतीसहित आणि शिवगणासहित राहण्याकरता कैलासासारखं मोठं मंदिर कोणतं हो? त्याला घर कोणतं? शरीर. त्या भक्ताचं जे शरीर आहे तेच त्याचं घर आहे, ते मंदिर आहे, अशा पद्धतीचं वर्णन केलं बरं का. आणि मग त्या आत्मरूप शिवाची त्या भक्ताच्याकडून घडणारी पूजा कशी असते त्याचं वर्णन करताना आचार्याने सांगितलं. पूजा ते विविधोपभोग रचना. या शरीराला त्या महात्म्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भोगाची जी रचना समर्पण केली, वेगळे वेगळे भोग जो महात्मा भोगायला लागला, हीच त्या शिवाची पूजा आहे. किंवा विषयोपभोग रचना. त्या महात्म्याच्याकडून वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या विषयाचा जो उपभोग घेतला जातो, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, कोणत्या विषयाचा महात्म्याने उपभोग घेतला, ही त्या आत्मरूप शिवाची पूजा झाली. पूजा ते विषयोपभोग रचना. निद्रा समाधी स्थिती. महात्मा झोपला तीच त्याची समाधी स्थिती आहे. निद्रा समाधी स्थिती. संचार पदयो प्रदक्षिण विधी. तो महात्मा सरळ सरळ पायाने चालत कुठंतरी चालायला लागला तर त्या महात्म्याचं सगळं सगळं चालणं म्हणजे काय? भगवंताला केलेल्या त्या प्रदक्षिणा आहेत. त्या प्रदक्षिणेतून निर्माण होणारं पुण्य, महात्म्याचं कुठंतरी चालत जाणं, याच्यानं निर्माण होणारं पुण्य तेवढंच समानतेनं आपल्याला पाहायला सापडतं. संचार पदयो प्रदक्षिण विधी. स्तोत्राणी सर्वागिरो. तो महात्मा जो जो कोणता शब्द बोलेल तो सगळा शब्द, सगळे शब्द त्या महात्म्याचे भगवंताचं स्तोत्र म्हणलं जातं म्हणे. सर्वावस्थितिरस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणी, असंही एक चिंतनाचार्याने सांगितलेलं आहे. मला सांगायचं काय आहे, ज्याला ज्ञान झालं, मी ब्रह्मरूप आहे असं ज्या महात्म्याला कळालं, त्याच्याकडून त्याची सगळी सहज अवस्था परमात्म्याची भक्ती, तिला सहज भक्ती म्हणतात, तिला पराभक्ती म्हणतात, तिला त्या महात्म्याच्याकडे असलेल्या त्या भक्तीला सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणतात. ती साध्य भक्ती आहे. हिला ज्ञानी भक्ती असं नाव संत महात्म्याने दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि या ज्ञानी भक्तीच्या शिवाय भक्तीचा दुसरा प्रकार सांगितला, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. म्हणजे ज्ञान झाल्याच्या नंतरच्या काळात, ज्ञान उत्तर, परमात्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार होऊन मी ब्रह्म आहे असं त्या महात्म्याला कळाल्याच्या नंतर त्याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रेमलक्षणा भक्ती, भगवंताच्या संबंधानं परमप्रेम धारण करून तो भक्त महात्मा पूर्वी जशी भक्ती करायचा द्वैतावस्थेत असताना, तसाच अद्वैतावस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा भगवंताची भक्ती करतो. फरक काय? मागचं जे भगवंताची भक्ती करतानाचं द्वैत होतं ते त्याच्या कल्पनेत वास्तव होतं, आणि आता जे त्याच्या ठिकाणी द्वैत त्यानं भगवंतासन याचं मानलेलं आहे हे कल्पित द्वैत असतं. एवढाच बदल आहे बरं का. म्हणून शारदातील ग्रंथातलं मी चिंतन सांगत होतो, ते सांगता सांगता जगद्गुरू शंकराचार्य ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मध्ये आठवले बरं का. तो करीत तुली पूजा. ज्ञानोबारांनी काय सांगितलं, त्या महात्म्याने जे जे केलं ती परमात्म्याची पूजा. तो करीत तुली पूजा. पंढरीतलं एक उदाहरण सांगतात. काय चालू आहे घरी, कोण आहे आज? कोणीच नाही. काय चाललंय मग तुमचं? काय नाही, घरची सगळी आज कामं माझ्याकडेच आहेत म्हणे. काय काय केलं तुम्ही आतापर्यंत? त्याला सांगितलं काय नाही म्हणलं, घर झाडायचं काम होतं सुरुवातीला, ते बाहेर टाकला का? टाकला म्हणे. तुमची कोणतीही क्रिया केल्याच्या नंतर कृष्णार्पण म्हणत असता, तसं कचरा तुम्ही कुठं टाकला थोडंसं एकदा दाखवता का म्हणल्याबरोबर त्या भक्तांनी घराच्या बाहेर तिथंच टाकला होता हो, पण कचरा इथे दिसत नाही. लोकांनी त्याला विचारलं, तुम्ही कचरा टाकताना कृष्णार्पण वस्तू म्हणालात का?
कृष्णार्पणमस्तु मी म्हणालो आणि मी कृष्णार्पणमस्तु म्हणालो हेही खरं आहे आणि आता इथे कचरा दिसत नाही हेही खरं आहे. तुम्ही कशा करता माझ्याकडे आलात सांगा म्हणे. त्या सगळ्याच्या सगळ्या त्या भक्ताला शोधायला निघालेल्या लोकांनी त्याला सांगितलं, बाबा आज तुम्ही जो घराच्या बाहेर टाकलेला कचरा आहे ना, हा सगळा कचरा नित्याच्या तुमच्या कृष्णार्पणमस्तु म्हणण्याच्या भक्ती प्रकारानं परमात्म्याने आपल्या अंगावर भूषण म्हणून धारण केलंय. भूषण म्हणून धारण केलंय. याला काय म्हणायचं? तो करी ते तुली पूजा. त्या महापुरुषाच्याकडून जे काही घडतं त्याला पूजा म्हणतात. त्यानं काहीही करावं, त्यानं विषय सेवन केलं तरी ती पूजा, त्यानं विविधोपभोग रचना शरीराला दिली तरी पूजा, तो जे करीत असेल ती पूजा. तो करी ते तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना सांगितलं, त्या महात्म्याच्या मुखातून आलेला कोणताही शब्द, कसाही शब्द, भले शिवीचा शब्द, पण तो महात्म्याच्या मुखातून आल्याच्या नंतर त्या महात्म्याच्या मुखातून आलेल्या त्या शब्दाला सुद्धा मंत्ररूपता, त्यानं दिलेली शिवीसुद्धा त्याचा एक प्रकारचा जप ठरावा. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजासारखे संत महात्मेसुद्धा काही वेळेला रागावलेले आणि काही शिव्या देताना आपल्याला पाहायला सापडतात. ज्ञानोबा फार शिवी देत नाहीत, गावंढळ म्हणतात, मूर्ख म्हणतात. याच्या पलीकडे ज्ञानेश्वर महाराजाला शिवी येत नाही. तुकाराम महाराजाला अस्सल शिव्या येतात. त्यांच्याकडं त्यांच्या खमंग शिव्या आहेत. नाथ महाराज शांती ब्रह्म म्हणून ज्या नाथ महाराजाची प्रसिद्धी आहे ते नाथ महाराजसुद्धा बोलून गेले शिव्या. भक्तिविण पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखासी अरे मुढा. अरे हे सगळं जे संत महात्म्यांचं शिव्या देणं सुद्धा आहे ना, याला काय म्हणायचं? कल्पितो जपू माझा. महात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेला तो शब्द, प्रत्येक शब्द जप ठरतो, नामस्मरण ठरतं, ती भगवंताची कथा ठरते. आणि तो निजेतेची कपिध्वजा समाधी माझी, तो निजेतेची कपिध्वजा समाधी माझी. तो महात्मा झोपलेला जरी असला तरी ती महात्म्याची झोप नसते, ती समाधी अवस्था असते. असं ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन केलं ना, याला काय म्हणायचं? ही सहज भक्ती आहे, ही पराभक्ती आहे, ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आणि ह्याला ज्ञानी भक्ती असं संत महात्म्यांनी म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पण या ज्ञानी भक्तीच्या शिवाय दुसरा भक्तीचा प्रकार म्हणजे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. ज्ञान झाल्याच्या नंतरसुद्धा परमात्म्याच्या संबंधानं अंतःकरणात पराकोटीचं प्रेम असल्यामुळं भक्त महात्मा भगवंताची पूर्वी जशी सेवा करत होता तशाच पद्धतीची सेवा करतो. तशाच पद्धतीनं देवाची सेवा त्याची चालू असते. तो भक्त महात्मा कधी परमात्म्याला म्हणतच नाही, देवा तुम्ही एक आहोत, म्हणतच नाही. मी वासुदेव तत्वता त्याचा शब्द जरी असला तरी त्या भावनेमध्ये राहणं त्याला आवडत नाही. सदा काय जगद्गुरू शंकराचार्यांनी सुद्धा एका ठिकाणी असं चिंतन केलं, षटपदीमध्ये आचार्याने असं सांगितलं, सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकी नस्त्वम सामुद्रोहि तरंगः क्वचन समुद्रोहि तारंगः. आचार्य वर्णन करायला लागले, देवा सत्यपि भेद अपगमे, तुझ्यातला माझ्यातला भेद गेला हे खरं जरी असलं तरी काय म्हणले, तरी माझी तुझी भक्ती चालूच राहणार आहे. आणि त्याच्यामुळं सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम, मी तुझाच आहे, न मामकी नस्त्वम, तू मात्र माझा आहेस असं मला म्हणवत नाही. मी तुझा आहे, मी तुझा सेवक आहे, तू माझा सेवक आहेस अशी भाषा मला बोलता येणार नाही देवा. मी तुझा हेच मी बोलत राहणार. त्याला उदाहरण देत असताना जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितलं, सामुद्रोहि तरंगः क्वचन समुद्रोहि तारंगः. समुद्र आणि समुद्रावर निर्माण होणारा तरंग, काही भेद आहे का? उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, उदकावर निर्माण झालेला तरंग पाण्यापेक्षा वेगळा नसतो. पाण्यावर तरंग निर्माण झाला तर तो पाण्याच्या पेक्षा वेगळा आहे असं म्हणता येत नाही. जलते फेन तरंग बुदबुदा उपजत, जलते जुदेसो नाही. विचारसागरामध्ये निश्चलदाजीने असं त्याचं चिंतन केलेलं आहे. लय चिंतनाची प्रक्रिया सांगताना ते म्हणतात, जलते फेन तरंग बुदबुदा उपजत, पाण्यापासून निर्माण होणारा तरंग, पाण्यावर निर्माण होणारा फेस, पाण्यावर निर्माण होणारा बुडबुडा, हे सगळे पाण्यापासून निर्माण होतात. जलते जुदेसो नाही, पण असं असून सुद्धा ते पाण्यापेक्षा वेगळे आहेत का? जुदे म्हणजे वेगळे, पाण्यापेक्षा वेगळे नाहीत. पाण्यापेक्षा तरंग वेगळा नाही हे खरं आहे. तसा जीव आणि ब्रह्म एक आहेत हे खरं आहे. जीव आणि ब्रह्म एक हे खरं, तरंग आणि समुद्र एक हे खरं. पण समुद्र आणि तरंग हे एक जे असले तरी कोण कोणाचा म्हणून बोललं जातं हो? समुद्राचा तरंग म्हणतात का तरंगाचा समुद्र म्हणतात? काय म्हणतात सांगा ना?
कोणाचा काय कोण म्हणतात समुद्राचा तरंग, समुद्राची लाट म्हणतात. लाटेचा समुद्र म्हणत नाही कोणी. लाटेचा समुद्र ही भाषा नसते देवा. त्याच पद्धतीनं तुम्ही आणि आम्ही एकरूप जरी असलो देवा तरी परंतु आपल्यामधला हा भेद कायम राहणारच आहे. मी लाटेसारखाच आहे, आपण समुद्रासारखेच आहात. समुद्राचीच लाट म्हणली जावी तसा तुमचाच मी भक्त म्हणला जातो, लाटेचा समुद्र म्हणला जात नाही. त्याप्रमाणे माझे तुम्ही आहात असं तुमच्याबद्दल देवा मला बोलवत नाही असं आचार्यांचं जे म्हणणं आहे की नाही, ही भक्त भावना आहे. आणि ही भक्तीची भावना ज्ञानाच्या नंतरही अंतःकरणात जागी असल्यामुळं हे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती करणारे भक्त काय करतात, देवात आणि आपल्यामध्ये द्वैत कल्पून स्वीकारतात, कल्पित द्वैताचा स्वीकार करतात. कल्पित द्वैताचा द्वैत तर मावळला, अद्वैत अवस्था त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळं मी ब्रह्मरूप आहे हे कळाल्यामुळं त्या महात्म्या मला देवात आणि आपल्यामध्ये भेद नाही हे नक्की कळालेलं आहे. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद म्हणतात संत महात्मे. तुझ्यात माझ्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मजं, नारायणा तुझ्यात माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हे भेद नाही हे कळालं हो, पण भेद नाही हे कळालेलं जरी असलं तरी संत महात्म्याची देवाला विनंती आहे, तू स्वामी मी सेवक उंचपदी नीच एक ऐसे करावे कौतुक नको करू खंडना. तेव्हा अद्वैत स्थिती प्राप्त झालेली असल्यामुळं आता तुझ्यात माझ्यात भेद नाही हे जरी खरं असलं तरी तू स्वामी तो स्वामीच राहा, मी सेवक तो सेवकच असलो पाहिजे. उंचपदी तुम्ही आहात ते देवा तुम्ही उंचपदीच राहा. नीच पदावर आमची जी स्थापना आहे आम्हाला नीच पदावरच राहू द्या देवा. ऐसे करावे कौतुक देवा, कौतुकानं का होईना कल्पनेनं का होईना हे द्वैत आपल्यातलं कायम राहू द्या. नको करू खंडना, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खंडन देवा तुम्ही करू नका. ही जी भावना आहे की नाही ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीची भावना आहे. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती ज्या महात्म्याला करायची आहे ना, ज्ञानाच्या नंतरच्या काळातही द्वैत कायम ठेवून, द्वैत कायम ठेवणं म्हणजे कल्पनेनं द्वैत कायम ठेवून त्या महात्म्याला भक्ती करायची असते. आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती करण्याकरता जे कल्पिलेलं द्वैत आहे ते अद्वैतापेक्षा सुंदर आहे. ही शारदातील ग्रंथाची भाषा आहे. शारदातील ग्रंथाने असं वर्णन केले पा, 2 श्लोक आहेत त्यांचे. द्वैतम मोहाय बोधात प्राक जाते बोधे मनीषया भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. त्यांनी वर्णन काय केलं बघा. ते म्हणतात द्वैतम मोहाय बोधात प्राक, बोधात प्राक ज्ञान होण्याच्या पूर्वी, द्वैतम मोहाय द्वैताची जी अवस्था असते ती मोहाला कारण ठरते, आपल्याला जीवाला अज्ञानात ढकलते, आपल्याला त्रास देते. द्वैताची अवस्था आपल्याला त्रासदायक ठरते. ही कधी बोधात प्राक, मी आणि परमात्मा एक आहोत, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, चिदानंदरूप शिवोहम शिवोहम या भावनेवर आरूढ होण्याच्या पूर्वी द्वैत कसं ठरतं, मोहाय अज्ञान देणारं, दुःख देणारं, क्लेश देणारं ठरतं. आणि जाते बोधे एकदा मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं की ते ज्ञान झाल्याच्या नंतर मनीषया म्हणजे आपल्या इच्छेनं भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम, आपल्या इच्छेनं त्या ज्ञानी महात्म्यानं भक्तीसाठी कल्पिलेलं जे द्वैत आहे की नाही ते कसं आहे, अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतावस्थेपेक्षा सुद्धा त्या भक्तीकरता कल्पिलेल्या द्वैताच्या ठिकाणी सौंदर्य आहे, मोठेपणा आहे, त्याच्यात रम्यता आहे, त्याच्यात आनंद आहे, त्याच्यात सुखानुभूती आहे. हे सगळं चिंतन ऐकण्यासारखं आहे बरं का. त्याने अजून एक चिंतन असं केलेलं आहे, पारमार्थिकम अद्वैतम आणि द्वैतम भजन हे तवे तादृशी यदि भक्ती स्यात सात मुक्ती शताधिका. त्यांनी वर्णन काय केलं, पारमार्थिकम अद्वैतम, वस्तुस्थितीनं काय झालं पाहिजे, अद्वैतावस्था प्राप्त झाली पाहिजे. मी आणि परमात्मा एक कसे बाबा असं वाटू नये, मी परमात्माच आहे हे कळालं पाहिजे. तत्वमसी वगैरे महावाक्यातून सांगितलेला ऐक्याचा विचार कळालाच पाहिजे. मी ब्रह्मरूप आहे हे कळालंच पाहिजे. मी ब्रह्म कसा असेल असं वाटून उपयोग नाही. बघा माणसाला असं वाटतं ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये जर आपण विचार करायला लागलो, ईश्वराचं लक्षण काय सांगितलं, क्लेश कर्म विपाक आशयैहि अपरामृष्टः पुरुषविशेषः ईश्वरः. योगसूत्रामध्ये पतंजलीने केलेली ईश्वराची व्याख्या अशी आहे, ज्याच्या ठिकाणी क्लेश कर्म, कर्माचा विपाक म्हणजे परिणाम आणि संस्कार या सगळ्याचा स्पर्श ज्याला नाही त्याला म्हणायचं ईश्वर.
आणि जीव कोणाला म्हणतं? हे सगळं ज्याला आहे. आपल्याला क्लेश आहेत, त्याला क्लेश नाही बरं का. आपल्याला कर्म आहे, ईश्वराला कर्म नाही. आपल्याला कर्माचा परिणाम भोगावा लागतो, ईश्वराला कर्माचा परिणाम भोगावा लागत नाही. आपल्याला कर्माचा परिणाम भोगून संपल्याच्या नंतर सुद्धा त्या कर्माची संस्कार नावाची एक सूक्ष्म अवस्था आपल्या अंतःकरणात राहून जाते. देवाला कर्माचा संस्कार राहत नाही. आपल्यात आणि त्याच्यामध्ये अशी विरुद्ध लक्षणता असताना दोघाला एक म्हणायचं कसं, हा प्रश्न माणसाला पडतो. कहा राजा भोज, कहा गंगू तेली माणसं म्हणतात. कुठं इंद्राचा ऐरावत, कुठं श्यामभट्टाची तट्टाणी. अरे त्या श्यामभट्टाची तट्टाणी इंद्राच्या ऐरावताची जशी बरोबरी करता येऊ नये, गंगू तेल्याची आणि भोजराजाची बरोबरी जशी करता येऊ नये, तशी जीवाची आणि परमेश्वराची बरोबरी करता येतच नाही, असं लोकांचं म्हणणं आहे बरं का. पण त्याला उत्तर देताना आपल्या शास्त्रकारांनी काय सांगितलं, उपाधीचा संबंध सोडून त्या उपाधीने युक्त असलेले जे उपहित तत्व आहे त्याच्यात ऐक्याचा विचार आम्ही सांगतो. उपाधीचं ऐक्य होतं असं म्हणतच नाही आम्ही बरं का. घटाकाश आणि महाकाश, व्यापक असलेल्या आकाशामध्ये एक घट आला, मडकं आलं, तर त्या मडक्यामधली जी पोकळी आहे तिला घटाकाश म्हणतात. मग घटाकाश आणि महाकाश हे घट नावाचा उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत वेगळे आहेत की नाही. एकदा घट नावाचा उपाधी बाजूला झाला, तो फुटून गेला की घटाकाश महाकाशात लीन झाल्याच्या नंतर आता भेदाची बुद्धी बोलता येते का, त्याच्यात भेद बोलून दाखवता येतो का. उपाधीचा संबंध बाजूला सारला की उपधेय असलेले जे तत्व आहे, उपहित असलेले जे तत्व आहे, त्याच्यामध्ये ऐक्याचा विचार करावा लागतो. आपल्याकडे ऐक्याचं चिंतन करत असताना उपाधी सोडून उपहितामध्ये ऐक्य आहे हे सांगण्याकरता म्हणून भागत्याग लक्षणेचा विचार सांगितला आहे. हा भाग सोडा, हा भाग घ्या, मग ऐक्य होतं. काही भाग सोडल्याच्या शिवाय आणि काही भागाचं ग्रहण केल्याच्याशिवाय ऐक्य होत नाही. ज्या भागाचं ऐक्य होण्याची शक्यता आहे ते भाग घ्या आणि ऐक्याला आडवे येणारे जे भाग असतील ते काढून टाका, मग ऐक्य होतं. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, साधं उदाहरण व्यवहारातलं. आपण आंब्याचा रस करतो की नाही. आंब्याचा रस करत असताना आपण 100 आंबे जर घरी आणले समजा आणि त्या 100 आंब्याचा रस केला, तर आपण आंबे म्हणत असताना 100 म्हणतो आणि रस म्हणत असताना त्या 100ही आंब्याचा केलेला जो रस असतो त्याच्याबद्दल काय बोलतो, 100 रस. नाही, रस एकच हो. रस झाल्याच्या नंतर तो एकच आहे. पण त्या रसाच्या रूपानं त्या आंब्याची एकरूपता होण्याकरता त्या आंब्याला परस्परापासून वेगळे ठेवणारे साल, कोय हे सगळे जे अवयव आहेत की नाही, याचा त्याग करावा लागतो. सगळ्या आंब्यातली साल काढून टाकावी लागते, सगळ्या आंब्यातली कोय काढून टाकावी लागते आणि सगळ्या आंब्यामध्ये एकत्वाला विरोधी नसणारा असा जो रस आहे तो एका ठिकाणी केला, एक होतो. असंच आहे जीव आणि परमेश्वराचं ऐक्य होत असताना परमेश्वराचा माया नावाचा उपाधी बाजूला ठेवा, जीवाच्या ठिकाणी असणारा अविद्या नावाचा उपाधी बाजूला ठेवा. उपहित असलेले जे चैतन्य दोन्ही ठिकाणी एकच आहे. अविद्योपहित चैतन्याला जीव म्हणतात आणि मायोपहित चैतन्याला ईश्वर म्हणतात. पण ते चैतन्य एकच आहे ना, दोन्हीकडे असलेले रस असल्यासारखं एकच आहे ते चैतन्य. सालपट आणि कोयीसारखा अविद्या आणि मायेचा भाग जर बाजूला सारला तर रसासारखा असलेला जीव आणि ईश्वराच्या ठिकाणी असलेला सच्चिदानंदाचा जो भाग आहे तो एक व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. म्हणून काय, पारमार्थिकम अद्वैतम. आणि अद्वैतावस्था ही पारमार्थिक आहे. वस्तुस्थितीनं आपल्या ठिकाणी अद्वैताची अवस्था ही बांधली पाहिजे. आणि पुढं सांगितलं द्वैतम भजन हेतवे. अद्वैताची पारमार्थिक स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा भजनाचा हेतू मनामध्ये धरून द्वैत स्वीकारलं पाहिजे. तादृशी यदि भक्ती स्यात. आणि अशा पद्धतीनं ज्ञानाच्या नंतरच्या काळामध्ये भक्ती करता द्वैताची कल्पना करून महात्मा जर भक्ती करायला लागला, सातु मुक्ती शताधिका. ती शेकडो मोक्षापेक्षा सुद्धा अधिक आनंद देणारी भक्ती आहे असं चिंतन आपल्याला तिथं पाहायला सापडतं. हे 7 मुक्ती शताधिका, शेकडो मोक्षापेक्षाही आनंद देणारी ही जी भक्ती आहे की नाही, ही कोणती भक्ती, पारमार्थिक अद्वैताची अवस्था प्राप्त झाल्यानंतर द्वैत भजनाकरता स्वीकारून केलेली भक्ती, ती मोक्षापेक्षा सुद्धा अधिक आनंद देणारी आहे. आणि त्या भक्तीचा निर्देश करून ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्य ते परवते सर म्हणते. भक्तीची एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राप्ती झाली की तो कैवल्याला म्हणजे मोक्षाला सुद्धा बाजूला सर म्हणू शकतो. मोक्षाला बाजूला सर का म्हणू लागला,
शेकडो मोक्षापेक्षा आनंद देणारी भक्ती त्याला आता प्राप्त झाली. म्हणून तो मोक्षाला म्हणतो बाजूला हो बाबा, बाजूला हो. हे मोक्षाला बाजूला सर म्हणणं काय, मोक्ष सुखाला हाणू लाथा म्हणणं काय, आम्हाला नको बाबा. मोक्षाच्या आम्हासी नाही अवघड, तो असे उघड गाठोळीसी. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मोक्षाचं तुम्ही बोलू नका, आम्हाला मोक्ष अवघड नाही, आमच्या गाठोड्यात पडू नये म्हणतात मोक्ष. तो असे उघड गाठोळीसी, आमच्या गाठोड्यामध्ये मोक्ष तयार आहे, आमच्या जवळ मोक्ष आहे, हात जोडून आम्हाला तो विनंती करायला आलेला आहे. आम्हाला त्याची अपेक्षा नाही, आम्हाला त्याची अपेक्षा नाही. आम्ही मोक्षाला बाजूला कैवल्या ते परवते सर म्हणते. कैवल्याला बाजूला सर म्हणायची ताकद ज्या भक्तीच्या योगानं महात्म्याला प्राप्त झालेली आहे ना, त्या भक्तीचा विचार नारदाने इथं सांगितला. ही भक्ती काय आहे? प्रेमलक्षणा भक्ती आहे. परमात्म्याच्या संबंधानं अंतःकरणात निर्माण झालेलं परमप्रेम. आपल्याला प्रेम माहिती आहे, प्रेम कसं करावं हे माहिती आहे. आपण संसारातल्या वस्तूवर व्यक्तीवर प्रेम करतच असतो. माझा चष्मा म्हणला की माणूस चष्म्यावर सुद्धा प्रेम करतो. माझा पैसा म्हणला की माणूस पैशावर प्रेम करतो. माझं घड्याळ म्हणलं की माणूस घड्याळावर प्रेम करतो. कोणत्या वस्तूवर प्रेम करतो. माझा मुलगा म्हणलं व्यक्तीवर प्रेम आलं. माझा बाप म्हणलं व्यक्तीवर प्रेम आलं. वस्तू आणि व्यक्तीवर आपल्याला प्रेम करायचं ठाऊक आहे, फक्त परमात्म्यावर प्रेम करायचं आपल्याला ठाऊक नाही. म्हणून कबीर महाराजांनी भक्तीची व्याख्या सांगितली, इधर से उखाडना उधर लगाना इसी का नाम भक्ती है. कबीर महाराजांच्या चरित्रात एक कथा येते. एक माणूस रोज त्यांच्या सत्संगाला जायचा. रोज त्यांचा सत्संग चालायचा. रात्रीच्या वेळेला कबीर महाराज सगळं दिवसभरातलं काम झालं, काही भक्त मंडळी जमा व्हायची, त्यांचं थोडंसं नामस्मरण व्हायचं. आणि नामस्मरण नामधून झाल्याच्या नंतर कबीर महाराज थोडंसं काहीतरी बोलायचे, प्रवचन करायचे, रोज काहीतरी तत्त्वज्ञान सांगायचे, ज्ञानाच्या गोष्टी सांगायचे, लोकांच्या समस्याचं समाधान सांगायचे, संसार परमार्थाला मदत करायचे. हे सगळं रोज चाललेलं असायचं. एका दिवशी असे कबीर महाराज दुपारच्या वेळेला त्यांच्या शेतात काम करत होते. ते लहानसा मळा होता, त्या मळ्यामध्ये थोडंसं काम चालू होतं. एक काही मिरचीसारखं रोप तयार केलेलं होतं काही वाफ्यामध्ये, आणि ते तयार केलेलं रोप तर पुन्हा उपटून दुसरीकडे रांगेनं लावायचं असतं, ते काम त्यांचं चालू होतं. आणि असं तयार केलेली रोपं लावण्याचं त्यांचं काम चालू असताना एक साधक रोज त्यांच्या भजनाला सत्संगाला येणारा दुपारच्या वेळेला कबीर महाराजाकडे आला, जवळ गेला. कबीर महाराजाला त्यानं नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज एक प्रश्न विचारायला आलो म्हणे. कबीर महाराजांनी काम थांबवलं नाही. हातातलं काम जे चालू होतं ते तसंच चालू ठेवलं. तिकडं जातात, रोपं आणतात, इकडं लावतात, परत जातात, रोपं आणतात, रांगेनं लावतात, काम चालूच आहे. त्याच्याशी बोलता बोलता हे काम कबीर महाराज करतच होते. आणि कबीर महाराजांनी विचारलं, विचार बाबा विचार, काय विचारायचं आहे तुला विचार. त्यानं विचारलं, म्हणजे महाराज मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्ही रोज सांगता भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन तेजुनिया जन भक्ती करा. तुमचं सांगणं आहे आम्हाला सगळ्या संतांचं, भक्ती करायला सांग. पण भक्ती म्हणजे नेमकं काय, भक्ती म्हणजे नेमकं काय. कबीर महाराजांनी त्याला सांगितलं, तुला काल प्रवचनात सांगितलं ना देवावर प्रेम करणं, याला भक्ती. अरे ते देवावर प्रेम कसं करावं सांगा ना. कबीर महाराजांनी त्याला काय सांगितलं, इधर से उखाडना उधर लगाना इसी का नाम भक्ती है. आता काय करत होते ते, इकडून रोप उपटत होते वाफ्यातून, तिकडं रांगेनं नेऊन लावत होते. आणि कबीर महाराजांनी काय सांगितलं, इधर से उखाडना उधर लगाना इसी का नाम भक्ती आहे. तो म्हणलं महाराज काय चाललंय म्हणलं आहे. अरे हे मिरचीचं रोप इकडचं उपटता तिकडं नेऊन लावता आणि यालाच भक्ती म्हणता. कबीर महाराजांनी सांगितलं असं नाही, या क्रियेतून तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय. माझ्या क्रियेच्या संबंधानं मी भाष्य जरी केलेलं असलं तरी या भाष्यातून तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला दिलेलं आहे. काय उत्तर दिलं. कबीर महाराज त्याला म्हणायला लागले, मी तुला काय सांगेल, इधर से उखाडना उधर लगाना. त्याला कबीर महाराज म्हणाले, संसारातलं प्रेम उपटायचं, देवाकडं लावायचं, याचंच नाव भक्ती आहे बाबा. पैशावर प्रेम आहे ना, माझा पैसा देव म्हणा. तुमचं घरादारावर प्रेम आहे ना, माझं घर परमात्मा म्हणा. परमधाम म्हणतात ना त्याला, परमधाम कैवल्यम एकमतुरियम. त्याला परमधाम परमात्म्याला म्हणतातच, तेच घर म्हणा ना. माझं घर कोण, परमात्मा. केला संती उपकार दिले घर दावोनी. परमात्म्याला घर म्हणले संत महात्म्याने. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. ज्ञानदेवा घर चिदानंदी. देव घर आहे आमचं, देव म्हणजेच आमचं घर आहे. मग घरावर प्रेम करायचं ना, मग घरावरचं प्रेम काढा, देवाला घर म्हणून देवावर प्रेम करायला लागा.
आपल्याला नेहमी आपण आरती झाल्याच्या नंतर एक श्लोक म्हणतो पा, सगळ्याला माहिती आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, पुढं त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. मला काय ते थोडं तुमच्याशी बोलत बोलायची सवय असल्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर म्हणलं की मला आनंद वाटतो, दुसरं काय नाही. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. हे देवाधिदेवा माझ्याकरता तुम्हीच सगळं. त्वमेव माता पिता त्वमेव, माझी आई तुम्हीच. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले वीण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. बरं का, सगळं माझं नातं कृष्णाशी. म्हणजे ज्याच्यावर आपलं प्रेम आहे ते प्रेमाचं नातं विचारात घ्या. इधर से उखाडना, त्या आपल्या प्रेमाच्या नात्यातलं प्रेम काढा, उधरलं का ना. माझा भाऊ, भावावर जे प्रेम आहे ना ते प्रेम तुम्हाला माहिती आहे ना. भावावर प्रेम कसं करावं हे ठाऊक आहे ना. देवाला भाऊ म्हणा ना, त्याच्यावर प्रेम करा. त्याला मित्र म्हणा, त्याच्यावर प्रेम करा. त्याला धन म्हणा, त्याच्यावर प्रेम करा. तुकाराम महाराजांनी परमात्मा पंढरीनाथाला गाय म्हणले. गाय, आम्हा घरी एक गाय दुहत आहे, पान्हा न समाये त्रिभुवनी, वानते सावळी नामते श्रीधरा, चरे वसुंधरा 14 भुवने, वत्स नाही माय भलत्या सवे जाय, जोगावितोला हे भाव भरणा. तुकाराम महाराजांनी केलेले सगळं चिंतन बघा ना. आमच्या घरी एक गाय दुभती गाय आहे म्हणे. तिचं नाव काय? आम्हा घरी एक गाय दुभत आहे. तिचा पान्हा किती? पान्हा न समाये त्रिभुवनी, त्रिभुवनात तिचा पान्हा मावत नाही म्हणे. हां, वानते सावळी, आमच्या गाईचा रंग कसा आहे? ढवळी पिवळी, काही नाही म्हणे. वानते सावळी, सावळ्या रंगाची आमची गाय आहे. नाम ते श्रीधरा, आमच्या या गाईचं नाव आम्ही श्रीधरा असं ठेवलेलं आहे. चरते कुठं हो? चरे वसुंधरा 14 भुवने. 14 भुवनाच्या ब्रह्मांडामध्ये सर्व काळ तिचा संचार आणि तिथं सगळीकडं चरणं असतं. बरं, तिचं वासरू कोण? ठराविक वासरू नाही. वत्स नाही गाय भलत्या सवे जाय. ज्यानं कोणं तिची भक्ती केली त्याच्याबरोबर जाऊन त्याला भक्तीचा पान्हा पाजणारी आमची ही गाय आहे. गाय म्हणा देवाला गाय म्हणा. त्याच्यावर प्रेम, गायीवर प्रेम करताना ते प्रेम गायीवरचं काढा. देवाला गाय म्हणून देवावर प्रेम करायला लागा. याला काय म्हणायचं? भक्ती. इधर से उखाडना उधर लगाना, इसी का नाम भक्ती है. कबीर महाराजांनी दिलेलं हे उत्तर अशा पद्धतीचं आहे. मला सांगायचं काय आहे, देवाच्या संबंधानं परमप्रेम निर्माण झालं पाहिजे. संसारावर प्रेम आपण करतो तेच प्रेम इकडून काढून देवाकडे लावायचं. जोपर्यंत आपलं प्रेम संसारावर आहे तोपर्यंत त्या प्रेमाला भक्ती नाव येत नाही, त्याला आसक्ती नाव असतं. आणि तेच प्रेम देवाच्या ठिकाणी गेलं की त्या प्रेमाचं नाव भक्ती असं होतं. भक्ती असं होतं. गटार जोपर्यंत स्वतंत्र वाहत राहतं तोपर्यंत ते गटार असतं. आणि तेच गटार गंगेमध्ये मिसळलं की त्याला गंगा नाव येतं. गटारालाच गंगा नाव येतं. गावामागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ. गावामागून येणाऱ्या त्या ओहळाला, अमंगल असलेल्या त्या प्रवाहाला गंगा माझ्याशी संगमित होऊ नको म्हणत नाही ना. तशा पद्धतीनं आपलं संसारातलं प्रेम काढून आपण देवाच्या चरणी जर लावायचा प्रयत्न केला, परमात्मा कधी म्हणत नाही तिकडचं इकडं आणू नको म्हणून. तिकडं गेलं की पवित्र करून टाकतं, एवढं मात्र खरं आहे. त्याच प्रेमाला पावित्र्य प्राप्त करून घेण्याकरता, म्हणजे ज्या प्रेमाला, संसारावरच्या ज्या प्रेमाला आसक्ती ही संज्ञा होते, भार्याविषयीचं प्रेम भार्यासक्ती, पतीविषयीचं प्रेम पतीच्या आसक्ती, द्रव्याविषयीचं प्रेम द्रव्यासक्ती, आहे की नाही. कोणत्याही सांसारिक पदार्थ किंवा व्यक्तीच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात जर प्रेम असेल, आसक्ती म्हणतात त्याला. आणि तेच आसक्ती नावाचं अशुद्ध अवस्थेतलं प्रेम परमात्म्याच्या चरणाशी संगमित झालं की त्याला पवित्र भक्ती ही संज्ञा प्राप्त होते. सातो अस्मिन परमप्रेम रूपा, परमात्म्याच्या संबंधानं प्रेम. आणि त्या परमात्म्याच्या संबंधातलं प्रेम ज्याला प्राप्त झालं त्याची काय अवस्था होते याचा विचार ज्या सूत्रातून आहे ती सूत्र मी सांगत होतो. पहिलं त्याच्यातलं सूत्र, यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. काल थोडासा विचार असं सांगितला होता. यल लब्ध्वा, ते भक्तिसंज्ञक प्रेम प्राप्त करून घेऊन तो पुरुष कसा होतो? सिद्ध होतो. त्या पुरुषाला सिद्ध रूपता येते. म्हणजे भक्तीच्या योगानं त्याला सिद्धी सहज प्राप्त होतात. त्यानं नाकारल्या तरी त्याच्याकडं सिद्धी येतात आणि त्याची सेवा करायला लागतात. उदाहरणं अनेक आहेत. ते मारुतीच्या चरित्रामध्ये मारुतीकडे सगळ्या सिद्धी आहेत. पा तुम्ही एक ते हनुमान चालीसा स्तोत्र बघा की,
हनुमान चालिसा स्तोत्रामध्ये सुद्धा भगवंतांनी लहान रूप धरलं, विकट रूप धरलं अशी वर्णन आहेत केले. सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा, विकट रूप धरी लंक चरावा. लंका जाळण्याकरता म्हणून मारुतीरायाने धारण केलेलं रूप कसं होतं? विकराल रूप होतं, विकट रूप होतं. आणि सीतेच्या समोर मारुतीराय जेव्हा प्रगट झाले होते ते कसे होते हो? सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा. अंगुष्ठ मात्र रूप धारण करून मारुतीराय सीतेच्या शोधाकरता जेव्हा गेले ना, अशोक वाटिकेत सीता जेव्हा दिसली तेव्हा त्या अशोक वाटिकेतल्या त्या अशोक वृक्षावर मारुतीराय जे जाऊन बसले होते, पानात लपून बसावं एवढं लहान रूप धरलं होतं. अंगठ्या एवढं रूप होतं, अंगठ्या एवढं रूप. तिथं बसून मारुतीराय रामकथा सांगायला लागले. ती रामकथा ऐकता ऐकता सीतेनं विचारलं, कोण आहे बाबा इथं येऊन मला ही सगळीच्या सगळी इत्थंभूत रामकथा ऐकवणारा, त्यानं माझ्यासमोर प्रगट व्हावं. प्रगट झाले तेव्हा केवढे होते? अंगठ्या एवढं रूप, अंगठ्या एवढं रूप. आणि अंगठ्या एवढ्या रूपाच्या या मारुतीनं सीतामातेला सांगितलं म्हणे, आई काही काळजीचं कारण नाही म्हणे, लंकेचा निष्पात मी एकटा करू शकतो, रावणाला मी एकटा मारू शकतो, माझ्या खांद्यावर घेऊन तुला मी रामापर्यंत नेऊन पोहोचवू शकतो. भाषा बोलायला लागल्याबरोबर सीतामातेला विचारलं, काय रे बाबा एवढं आहेस ते सगळं कसं करणार? मारुतीरायाने सांगितलं, हे तुझ्याकरता प्रगट केलेलं रूप आहे. आणि विकराल रूप मग मारुतीरायाने सीतामातेला हे कशाने जमलं हो? सिद्धी. बरं, ही सिद्धी प्राप्त व्हावी याच्याकरता त्याने काय केलं? काही नाही. यल्लब्ध्वा अपमान सिद्धो भवती. भक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर त्या महात्म्याला ही सिद्धी येतच असते. आणि मग सिद्धीनं लहान होता येतं, महिमा सिद्धीनं मोठं होता येतं, गरिमा सिद्धीनं वजन वाढवता येतं, लघिमा सिद्धीनं वजन घटवता येतं. सगळं त्या भक्त महात्म्याला सहज करता येतं ना. ते मारुतीरायाच्या चरित्रातलं असं सांगतात. काय झालं, पांडव होते ना, त्याच्यात भीम हा वायूचा अंश आणि मारुतीराय हे सुद्धा वायुपुत्र म्हणले जातात.